सोलापूर शहरामध्ये भारतीय मित्र समूहाच्या वतीने बँक ग्राहकांना होणारा त्रास, विविध गैरप्रकार आणि ग्राहक सेवामधील त्रुटीविरुद्ध 4 जून 2026 रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। या आंदोलनाद्वारे शासन, प्रशासन आणि बँक अधिकाऱ्यांचे लक्ष बँकिंग व्यवस्थेतील विविध समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या बँकेचे कामकाज 24 तास आणि 365 दिवस सुरू ठेवणे, ग्राहकांना सन्मानपूर्वक व तत्पर सेवा देणे, टोकन पद्धतीचा प्रभावी वापर करणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान बंधनकारक करणे याचा समावेश असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। आम्ही भारतीय मित्र समूहातर्फे गुरुवारी सकाळी 10-10:30 वाजता आंदोलन करीत आहोत 4 तारखेला। तर आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा बँकेमार्फत मिळण्यात यावे आणि बँक 24 तास कार्यरत असावे। जसं आज नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस व्यवस्था 24 तास आहे आणि प्रवासासाठी रेल्वे व्यवस्था 24 तास आहे, तसंच आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी, भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बँका 24 तास कार्यरत असावा, हा आमचं प्रमुख मागणीसहित आम्ही आंदोलन करीत आहोत। ज्यामध्ये इतर आम्ही आमच्या अनेक प्रमुख मागण्या आहेत। आंदोलनामध्ये ज्यांना बँकेकडनं त्रास झालेला आहे असे सगळ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, ही आमची विनंती आहे। मी भारतीय मित्र समूहाच्या वतीनं सोलापूरकरांना आग्रहाची विनंती करतोय की उद्या 4 तारखेला गुरुवारी सकाळी 10:30 वाजता पूनम गेट येथे जेडपीच्या ऑफिसच्या इथं पूनम गेटच्या इथं आपण बँकेविरुद्ध किंवा बँकेच्या कामकाजाच्या विरुद्ध एक ठिय्या आंदोलनचं करतोय। त्यासाठी सोलापूरकरांनी सहभाग द्यायला पाहिजे। आणि सोलापूरकरांनी का सहभाग द्यायला पाहिजे, ते नागरिकांच्या, सोलापूरचे जे नागरिक आहेत, प्रत्येक दैनंदिन जीवनात आलेले समस्या आहेत। हे समस्या कोणीही आजपर्यंत उद्भवू किंवा कोणी प्रश्नचिन्ह टाकलेलं नाही आहे की बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही आवाज होतो की आम्ही सरकारी नोकरी असल्यामुळं आम्हाला कोणीही विचारणार नाही आहे, त्याचं उत्तर आम्ही कोणालाही द्यायचं विचारच पण करत नाही आहे। तर हे अशी जर अवस्था असेल तर पंतप्रधान मोदी साहेबांचं जे आहे युवा स्टार्टअप बिझनेससाठी जे त्यांनी प्रमोट करतात, हे कुठंतरी बँक स्वतःहून अडचणी निर्माण करतात असं आम्हाला वाटते। जेणेकरून लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।